सर्व परभणीवासियांना आम्ही या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देत आहोत। आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट सध्या परभणी शहराच्या महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। ह्या निवडणुकामध्ये मी सुद्धा स्वतः यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित गटातर्फे मी प्रभाग 4 क मधून ओबीसी प्रवर्गामधून मी उभा आहे। आम्ही प्रभाग 4 मध्ये घरोघर जाऊन प्रचाराची धुरा सांभाळत आहोत। आमच्या पॅनलचे प्रमुख अक्षय भैया देशमुख अतिशय एक तरुण तडफदार असा आमचा हा नेता आहे। नेता याच्यासाठी म्हटलं पाहिजे, शहराचा विकास करायचा असेल, नगरसेवकाचं पद हे नुसतं भूषणाचं पद नाहीये, ते विकास करण्यासाठीच आहे। विकास करण्यासाठी जो निधी लागत असतो तो निधी आपल्याला राज्य सरकार देऊ शकतं आणि राज्य सरकारमध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे ज्याचं वोट आहे किंवा ज्याचं वजन आहे असा आमचा पॅनल प्रमुख अक्षय भैया देशमुख आमच्या सोबत आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उभे आहोत आणि अक्षय भैया देशमुखने अजित पवारांकडनं परभणी शहरासाठी आपल्याला मी मुद्दाम सांगू इच्छितो, परभणी शहरासाठी 408 कोटी रुपये हे ड्रेनेजच्या याच्यासाठी मंजूर करून आणलेले आहेत आणि त्या ड्रेनेजचं निविदा टेंडर हे सध्या फ्लोट झालेलं आहे। ऑनलाईन आपण पाहू शकता। त्या टेंडरची 5 तारीख आहे। 5 तारखेच्या नंतर ते टेंडर फायनल होईल आणि परभणी शहरामध्ये नाल्यांचा प्रश्न मिटेल, कारण आपण ड्रेनेज लाईन सुरू करत आहोत। दुसरं, त्यांनी त्या ठिकाणी 151 कोटी रुपये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी माननीय अजितदादाच्या फंडातून अजितदादांनी मंजूर करून दिलेले आहेत परभणी महापालिकेला आणि ते आणण्यामध्ये सुद्धा आमच्या पॅनलचे प्रमुख अक्षय भैया देशमुख यांचा फार मोठा वाटा आहे। अशा प्रकारे परभणी शहरवासियांना सवलती देण्याच्या हिशोबाने आपल्याला अजितदादा पवार खूप मदत करत आहेत, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अक्षय भैया देशमुख यांच्या पॅनलतर्फे निवडणूक लढवत आहोत। मी सर्वांना विनंती करतो, आमच्या प्रभागातील आमच्या 4ही उमेदवारांना, त्याच्यामध्ये अक्षय भैया देशमुख ओपन मध्ये आहेत, मी स्वतः एनआय काळे ओबीसी मधून आहे, आमचे मित्र सुरेश काळे यांच्या बहिणी ह्या खरात ह्या त्या ठिकाणी एससी प्रभागातून उभ्या आहेत आणि सिंधुताई पवार ह्या आमच्या एसटीच्या महिला उभ्या आहेत। अशा आमच्या 4ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आवाहन करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।